नमस्कार, मी यामिनी दळवी। लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे। पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्जही भरले गेले आहेत। प्रचाराच्या सभांनी आता महाराष्ट्र दुमदुमून जाईल। प्रचाराचे नवे फंडे आता प्रत्येक पक्ष शोधण्याचा प्रयत्न करेल। मात्र त्याच वेळेला एक अशी गोष्ट जी या निवडणुकीमध्ये सर्वात मोठं अस्त्र म्हणून प्रत्येक पक्षाकडून वापरली जाईल ते अस्त्र म्हणजे सोशल मीडिया। 2008 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्यानंतर 2014 मध्ये भारतामध्ये झालेल्या निवडणुका यामध्ये याच प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात आला आणि याच सोशल मीडियाचा वापर करून निवडणुकांमध्ये इतिहास घडला। 2008 मध्ये सोशल मीडिया कॅम्पेनचा प्रभाव मतदारांवरती इतका झाला की अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बराक ओबामा ही आफ्रिकन अमेरिकन व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरती विराजमान झाली आणि त्यानंतर भारतामध्ये 2014च्या निवडणुकांमध्ये तब्बल 30 वर्षांच्या नंतर एक पक्ष पूर्ण बहुमतासह सत्तेत आला। या सगळ्याचं श्रेय निवडणुकीसाठी झालेल्या सोशल मीडिया कॅम्पेनिंगला दिलं जातं। आताचा 2024चा काळच असा आहे की प्रत्येक सेकंदाला कितीतरी हजार रील्स, व्हिडिओज आणि पोस्ट या सोशल मीडियावरती अपलोड केल्या जातात। स्वतःसाठी सिंहासन सुरक्षित करण्याचा प्रयत्न, प्रतिस्पर्ध्याला घायाळ करण्याचा प्रयत्न सुद्धा या सगळ्यामधून दिसतोय। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सोशल मीडियाचा वापर हा सर्वात शक्तिशाली अस्त्र म्हणून केला जाताना आपल्याला बघायला मिळेल। नव्हे, त्याची सुरुवात सुद्धा झाली आहे। त्यामध्ये आता एक नवा बदलही होताना दिसतोय। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे छुपे कमांडो हे आता राजकीय पक्षांसाठी लढू लागलेले आहेत। ही नवी रणनीती आहे। हे नवे सोशल मीडिया योद्धे आहेत आणि याचा वापर करून राजकारणामध्ये नवे फंडे सुद्धा साधण्याचा प्रयत्न होतोय। याच विषयी बोलायचं आहे बियॉन्ड न्यूजच्या आजच्या एपिसोडमध्ये। सोशल मीडियाचं रण, इन्फ्लुएन्सरचं राजकारण। नमस्कार दोस्तों, आपका पैसा चोरी हो गया है। अरे येऊन येणार कोण? सर्जेराव शिवाय हाय कोण? कार्यकर्ते कमी आहेत आपल्याला, त्यामुळे आज घोषणा फक्त सर्जेराव द्यायला लागल्यात। काले म्हशीला मत द्या, आपलं मतदार चिन्ह आहे। तात्पुरत्या खुर्चीचो खेळ अख्खो महाराष्ट्र बघता, पण तात्पुरती मलमपट्टी करूची आता बंद करा रे महाराजा। या देशामध्ये ही जर सर्व मंडळी नसती तर या देशात कधीच अराजक आलं नसतं। ये दुनिया के लिए बहुत बड़ा मॉडल बनने वाला है। आता आपण हा विषय घेण्यामागचं कारण म्हणजे याच महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामधल्या क्रिएटर्सना दिलेले पुरस्कार। देशामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने देश पातळीवरील क्रिएटर्सना पुरस्कार देण्यात आले। नवी दिल्लीमधल्या भारत मंडपम या ठिकाणी हा दिमाखदार असा कार्यक्रम पार पडला। यामध्ये देशभरामधल्या क्रिएटर्सपैकी 23 जणांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। या क्रिएटर्स इन्फ्लुएन्सरची भुरळ मोदींनाही पडली। हा नेमका सोहळा होता तरी कसा? भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना कसा आणि किती फायदा झाला याचा वेध घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर एक अवॉर्ड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 100 कोटींपेक्षा जास्त रीच मिळालाय। सोशल मीडिया क्रिएटर्सच्या सन्मानासाठी नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड देण्यात आले। तर दिल्लीमधल्या भव्य सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। पुरस्कार विजेते आणि तरुणाई या सगळ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला। नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डसाठी 1,50,000पेक्षा अधिक नॉमिनेशन्स आली होती। नॅशनल क्रिएटर अवॉर्डसाठी 23 क्रिएटर्स हे या सोहळ्याचे विजेते ठरले आहेत। तर अवॉर्ड सोहळ्याला प्रत्यक्ष 3,000 प्रेक्षकांची उपस्थिती होती। अवॉर्डमुळे मोदींचा तरुणाईसोबत असलेला रीच हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढला। नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डच्या 23 विजेत्यांना कोट्यवधी फॉलोअर्स आहेत आणि विजेत्यांना इन्स्टावरती 5,70,38,709 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। तर इतर गोष्टींचा विचार करूया। यूट्यूबचा विचार केला तर यूट्यूबवरती 13,06,37,196 याच्यापेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत। नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डसाठी 150 जणांना एकूण देशभरामधून नॉमिनेशन मिळालं आणि जे नॉमिनेट झालेले होते त्या नॉमिनेट झालेल्यांचे यूट्यूबवरती 38,38,66,295 सबस्क्रायबर आहेत। तर इंस्टाग्रामवरती नॉमिनेट झालेल्यांचे 77,13,58,448 फॉलोअर्स आहेत। तर नॉमिनेशन्स आणि विजेते यांची क्षमता जर आपण बघितली तर 100 कोटींपेक्षा अधिकचा रीच मिळू शकतो
आणि याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 100 कोटींपेक्षा जास्तीचा रीच या एकट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळवलाय. भारतासारख्या संसदीय लोकशाही असलेल्या देशामध्ये सर्वात प्रभावशाली कोण तर पंतप्रधान पद. पण त्यातही पूर्ण बहुमतासह सत्तेवरती आलेले नरेंद्र मोदी त्या पदावरती असल्यामुळे त्या पदाचा प्रभाव अधिकच वाढल्याचं मानलं जातं. पण अशा प्रभावशाली नेत्यांनाही कौतुक करावं, सन्मान करावा इतके सोशल मीडिया क्रिएटर्स महत्त्वाचे आहेत का? कारण ते फक्त क्रिएटर्स नाहीत तर ते आपल्या क्रिएशनच्या माध्यमातून लाखोंना, कोट्यवधींना प्रभावित करणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत. यामधूनच मग राजकारणामध्ये नित्य नवे अस्त्र शस्त्र वापरत आपला प्रभाव वाढवणारा, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणारा भाजप आणि त्यांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभावित झाले नसते तरच नवल. पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे नेमकं काय आणि त्यांची गरज नेमकं काय आहे समजून घेऊयात. तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे नेमकं काय? सोशल मीडियावरच्या अशा व्यक्ती ज्या फॉलोअर्सवरती प्रभाव पाडतात. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करणारा खूप मोठा वर्ग असतो. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स हे मिलियन्समध्ये असतात. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ते सक्रिय असतात. धार्मिक, सामाजिक, वैचारिक विचारांचा त्यांच्या फॉलोअर्सवरती सुद्धा प्रभाव पडतो. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचं जाळं वाढलंय. विविध ब्रँड, संस्था, सेवा यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इन्फ्लुएन्सरचा वापर होतो. मार्केटिंगसाठी इन्फ्लुएन्सरना चांगला आर्थिक मोबदला सुद्धा दिला जातो. इन्फ्लुएन्सरना फॉलो करणारं जाळं हे मोठं असल्यामुळे त्या ब्रँड्सना सुद्धा त्याचा फायदा होतो. आता मतदारांवरती राजकीय प्रभाव पाडण्यासाठी सुद्धा इन्फ्लुएन्सरचा वापर होतोय. जागतिक पातळीवरील राजकारणासोबत भारतामध्ये सुद्धा याचा मोठा प्रभाव आहे आणि वापर सुद्धा वाढलाय. स्थानिक पातळीवरच्या राजकारणासाठी सुद्धा इन्फ्लुएन्सरचा मोठा वापर सध्या भारतामध्ये सुद्धा होताना दिसतोय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे काय ते समजून घेताना सध्या लोकसभा निवडणुकीच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवार उर्फ डीपी या कोल्हापुरी स्टारला कसं विसरता येईल? हातकणंगले लोकसभेसाठी ज्यांचं नाव चर्चेत आलंय त्या डीपी यांच्याकडून जाणून घेऊया. कोणतीही राजकीय किंवा सामाजिक भूमिका ज्यावेळेला तुम्ही मांडता तेव्हा या सगळ्याचा जनमतावरती नेमका कसा प्रभाव पडू शकतो याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, निश्चितच प्रभाव पडू शकतो. कारण लोकांचं जर तुम्ही विचार केला तर लोक एक ठिकाणी आपण असा विचार करूया की मी एक इन्फ्लुएन्सर आहे आणि लोक मला आज फॉलो करतात. तर ते फॉलो धनंजय पवार आहे म्हणून करत नाही आहेत. फॉलो त्यांना माझी विचारधारा, माझा कंटेंट, माझं प्रेझेंटेशन आवडलंय म्हणून, म्हणजे त्यांनी कुठंतरी माझ्या मनाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. सो मी एखाद्या जर उमेदवाराचा किंवा माझ्यासारख्या अनेक इन्फ्लुएन्सर लोकांनी कोणत्या उमेदवाराचा किंवा कोणत्या पक्षाची बाजू म्हणून नाही, एक आपल्या प्रभागासाठी, आपल्या परिसरासाठी जे उपयुक्त आहे अशा गोष्टींबद्दल जर बोलत असेल आणि सांगत असेल तर निश्चितच लोकांमध्ये थोडीशी विचारधारातला फरक नक्कीच जाणवेल. इन्फ्लुएन्सर म्हणून काही राजकीय भूमिका किंवा इतर काही भूमिका मांडत असताना राजकीय फायदा मिळवला जातो असाही आरोप होतो. यामध्ये नेमकं तथ्य किती आहे? तुम्हाला अशा काही ऑफर्स आतापर्यंत आल्यात का? नाही, तथ्य म्हटलं तर आज सोशल मीडिया एक म्हणजे बऱ्यापैकी आजच्या लेवलला, म्हणजे मला कोणाला ब्लेम नाही करायचं आहे, पण निश्चितच हा फार मोठा एक आर्थिक घडामोडीवरती म्हणजे आज निष्पन्न झालेला आहे. आणि बऱ्याच लोकांचे, म्हणजे आता आम्हाला सुद्धा जाहिरातींचे किंवा राजकीय लोकांचे असे हे फोन किंवा मेसेजेस असतात की बाबा तुम्ही आमचा प्रचार करू शकता किंवा आमच्या पक्षाचा करू शकता, आमच्या उमेदवाराचा करू शकता. तर ही गोष्ट खरी आहे, पण इन्फ्लुएन्सर लोकांनी कोणत्या नाण्याची बाजू कोणती खरी आहे ही लोकांपुढे मांडणं जास्त योग्य वाटते. धनंजयजी, एकीकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून खूप मोठा खरं तर तुम्हाला पाठिंबा मिळताना दिसतोय, खूप सारे फॉलोअर्स मिळताना दिसत आहेत. मात्र ज्यावेळेला तुम्ही राजकारणामध्ये याल त्यावेळेला सुद्धा इतकाच पाठिंबा तुम्हाला मिळेल का असं तुम्हाला वाटतंय का? मगाशी मी मुद्दा जो तुम्हाला तुमच्यासमोर उपस्थित केला की बाबा लोक मला वैयक्तिक ॲज अ धनंजय पवार म्हणून फॉलो करत नाही आहे, त्यांना माझी विचारधारा पटलेली आहे, त्यांना माझा कंटेंट
मी ॲज अ क्रिएटर म्हणून त्यांना पटलेला आहे, म्हणून लोक मला फॉलो करतात याचा अर्थ ते मला मतदान करतीलच असं नसतंय. तर फॉलो याचा अर्थ असा आहे की आज आपला एक कॉन्फिडन्स लेवल जो असतो तो थोडासा हाय लेवलला जातोय, कारण बरेच लोक आपल्यावरती विश्वास ठेवत आहेत. आणि जर माझ्यासारख्या इन्फ्लुएन्सर लोकांनी राजकारणामध्ये एंट्री घेतली, म्हणजे बऱ्याच जणांनी घ्यावं, माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की बऱ्याच जणांनी याच्यामध्ये एंटर व्हावं. समाजामध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करून दाखवू शकतो, समाजातल्या नागरिकांपर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं पोचवू शकतो, हे त्याच्यातून तुम्ही लोकांपर्यंत पोचवा, तुम्हाला लोक नक्कीच साथ देतील. ते राजकारणी आहेत, त्यामुळे कशाला कुणाला महत्त्व देतील? त्यांची समीकरणं सारं काही ठरलेलं असतं. उगाचच ते सत्तेच्या पदावरती बसलेले नसतात. सत्तेच्या सारीपाटावरती कधी, कुठे आणि कोणती चाल खेळायची ते राजकारण्यांच्या एवढं कुणाला कळणार? मतांच्या राजकारणामध्ये तर एका मनाला प्रभावित करत एक मत मिळवत सत्तेचं सिंहासन सर करणं हेच तर त्यांचं उद्दिष्ट असतं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा प्रभाव कसा मोठा असतो ते सुद्धा समजून घेऊयात. तर इन्फ्लुएन्सर्स मोठे आहेत आणि त्यामुळे तिथला प्रभाव सुद्धा मोठा आहे. 2017च्या फोर्ब्स नुसार मोठ्या इन्फ्लुएन्सरची वार्षिक कमाई ही 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होण्याकडे करिअर म्हणून सुद्धा सध्या पाहिलं जात आहे. तर जाहिरातींच्या माध्यमातून इन्फ्लुएन्सरना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक लाभ सुद्धा मिळतोय. मेगा इन्फ्लुएन्सर याच्यामध्ये कलाकार, अभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटर्स आणि खेळाडू हे येतात. याच्यासोबतच मॅक्रो इन्फ्लुएन्सर असतात. सोशल मीडियावरती 1 लाख ते 10 लाख इतका फॉलोअर वर्ग असतो. मायक्रो इन्फ्लुएन्सर म्हणजे काय, तर सोशल मीडियावरती 1000 ते 1 लाख फॉलोअर्स असतात. नॅनो इन्फ्लुएन्सर म्हणजे सोशल मीडियावरती 1000 ते 5000 इतका त्यांचा फॉलोअर्सचा वर्ग असतो. यूट्यूबवरती महिन्याला 2 मिलियन ऍक्टिव्ह युजर्स आहेत. तर इंस्टाग्रामवरती महिन्याला 1 मिलियन इतके ऍक्टिव्ह युजर्स असण्याची संख्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड देण्यात आले. भाजप सोशल मीडियाच्या वापराबद्दल नेहमीच आघाडीवरती असते. भाजपच्या सोशल मीडिया रणनीतीविषयी समजून घेऊयात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडून. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या लोकप्रियतेचा वापर करून राजकीय फायदा करून घेण्याची रणनीती ही कितपत प्रभावी ठरते? मला असं वाटतं की शेवटी असं आहे की त्या सोशल मीडियावर तुम्ही जे विचार म्हणत असता त्यामुळे तुम्ही स्वाभाविकपणे तुमचे विचार लोकांना आवडत असतात आणि त्या विचार आवडत असताना लोक तुम्हाला फॉलो करायला लागतात आणि ती लोक तुम्हाला फॉलो करायला लागतात. त्यावेळी स्वाभाविकपणे तुम्ही एक इन्फ्लुएन्सर बनता. तुमचे विचार लोक ऐकतात, त्या पद्धतीने प्रतिसाद देतात. आता इन्फ्लुएन्सरच्या विचारसरणीवरती ते अवलंबून असतं की कुठल्या पक्षासाठी काय करायचं काय करायचं नाही हे त्या ह्याच्यात असतं. पण असं आहे की लोकांपर्यंत जाण्यासाठी जी माध्यमं उपलब्ध असतात ती माध्यमांचा उपयोग करून घेऊन आपले विचार प्रत्येक राजकीय पक्ष नेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला असं वाटतं की गैर काही नाही. केंद्र सरकारने क्रिएटिव्ह अवॉर्ड्सचं आयोजन केलं, त्यामागे नेमकी भूमिका काय आहे? म्हणजे फक्त क्रिएटिव्हिटीचा सन्मान ही भूमिका आहे की सरकारी कार्यक्रमामधून क्रिएटर हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जोडून घेणं हा राजकीय स्वार्थ सुद्धा होता? मला असं वाटतं की एखादं माध्यम येतं म्हणजे आता वर्षानुवर्ष आपण बघतो की वेगळी माध्यमं बघतो, त्या माध्यमांचे वेगळे पुरस्कार होतात, वर्तमानपत्रांचे वेगळे मोठे मोठे पुरस्कार आहेत. मग त्याला तुम्ही असंच म्हणणार का वर्तमानपत्रात जे काम करतात पत्रकार त्यांचा सन्मान होतो. हल्ली अलीकडे चॅनल्समध्ये मोठ्या मोठ्या पत्रकार काम करतात, त्यांच्याही संघटनेचे पुरस्कार असतात. मग त्याला असंच तुम्ही म्हणणार का की काहीतरी वेगळं याला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय? त्यामुळे मला वाटतं सोशल मीडिया अलीकडच्या काळात आलेलं आहे, गेल्या काही वर्षांमध्ये हे फोफावलेलं आहे. त्यामुळे या विषयामध्ये क्रिएटिव्हिटी खरं इथे क्रिएटिव्हिटीला प्रचंड वाव आहे. त्यामुळे लोक ती क्रिएटिव्हिटी वापरत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा क्रिएटिव्हिटी सादर करणाऱ्या लोकांचा सन्मान केला गेला, सत्कार केला गेला तर त्याच्यामध्ये लगेच ह्याचा वापर काय पंतप्रधानांशी जोडण्याचा काही वेगळा प्रयत्न आहे असं समजायचं अलग काही कारण नाही. सोशल मीडिया क्रिएटर्सना आपल्याशी जोडण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे सुद्धा मागे नाही आहे. अशा क्रिएटर्सचं महत्त्व ओळखून त्यांना आपल्याशी जोडण्यामध्ये मनसेचं इंजिन मात्र सर्वात पुढे होतं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं कौतुक सुद्धा झालंय. त्यामुळे मनसेकडून सुद्धा या सोशल मीडिया पॉलिटिक्स बद्दल जाणून घेऊया आणि यासाठी मनसेचे नेते अमेय खोपकर यांच्याशी संवाद साधलाय. मनसेसाठी सोशल मीडियावरचा प्रचार नेमका कसा फायद्याचा ठरतो आणि हाच प्रचार मतांमध्ये आपल्याला बदलता येऊ शकतो का? नाही 100% नाही. सोशल मीडियावर काही
माठ लोकांना म्हणजे काहीही कॉन्टेंट टाकतात यांना देखील मिलियन आणि वगैरे व्ह्यूज येतात, ज्या खरं म्हणजे व्हिडिओजचा काही अर्थ नसतो. त्यामुळे त्याचा आणि मतदार हा खूप शाणा आहे. मतदाराला करेक्ट माहिती आहे की आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे ते. आणि मला असं वाटतं की सोशल मीडियामुळे नाही तर राजसाहेबांचं नेतृत्व आणि राजसाहेबांचं जे सध्या गलिच्छ राजकारण जे चाललेलं आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, याच्यामधनं जर का तरुणाईला काहीतरी नवीन पाहिजे, काही त्यांना यूथला डेव्हलपमेंट पाहिजे, त्यांना विकास हवा आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट, महाराष्ट्राचा विकास किंवा आपल्या भाषेचा सन्मान, आपल्या धर्माचा सन्मान हा राजसाहेब करतील. त्यामुळे यूथ मतदान हा नेहमी राजसाहेबांना पाठिंबा देत आलेला आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला ते दिसून येईल मतदानात. भाजप असो किंवा मनसे, त्यांचं सोशल मीडिया प्रेम नेहमीच उत्साहाचं उधाण आणणारं असतं. पण भारत जोडो यात्रेला सोशल मीडियानं ज्या पद्धतीनं लोकांसोबत जोडलं आणि भूमिका निभावली, यामधून काँग्रेसच्या हाताला सुद्धा सोशल मीडियाची साथ अत्यंत महत्त्वाची वाटते आहे. आणि त्यामुळे काँग्रेसची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बद्दलची भूमिका नेमकी काय आहे ही समजून घेण्यासाठी राज्य काँग्रेसचे चिटणीस प्रवीणकुमार बिरादार यांच्यासोबत संवाद साधलाय. ध्रुव राठी तसेच काही ज्येष्ठ पत्रकार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हे काँग्रेससाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असण्याचं काम करतायत आणि याबद्दलचा आरोप भाजप सुद्धा काँग्रेसवरती करताना दिसतं. त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया नेमकी काय असते आणि तुमची भूमिका काय आहे? मी तुम्हाला जसं म्हटलं की आमच्यामध्ये काही पेड वगैरे सिस्टीम नाहीये किंवा आम्ही कुणाला पैसे देऊन काम करतो अशातला भाग नाहीये. आता ध्रुव राठी असतील किंवा अनेक ज्येष्ठ पत्रकार जेव्हा युट्यूब वगैरे चॅनलवरून पक्षाच्या जेव्हा सरकारच्या बद्दलच्या काही चुका लोकांसमोर आणून देतात तेव्हा बीजेपीला वाटतं की नाही आमच्या विरोधात आहे, म्हणजे काँग्रेसने पैसे देऊन हे आमच्या विरोधात काम करत आहे ध्रुव राठी वगैरे. पण तसं काही नाहीये. जर एखाद्या व्यक्ती त्याच्या स्वतंत्रपणे त्याचा एखादी युट्यूब चॅनल चालवून सरकारच्या जर काही चुका काढल्या तर तो काँग्रेसचाच असावा अशातला काही भाग नाहीये. तर ही बायनरी आपण कुठेतरी तोडली पाहिजे की जर कुणी सरकारवर विरोध करत असेल म्हणजे तो काँग्रेसचा आहे असं मानण्याचं काही कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशामधल्या क्रिएटर्सना सरकारनं सन्मानित केलं. तुमचा पक्ष असं नेमकं काय करतो की हा तुम्हाला भाजपचा सरकारी साधनांचा राजकीय गैरवापर करतोय असा प्रयत्न वाटतोय का? 100% हा भाजप हे म्हणजे त्यांच्या राजकारणासाठी सरकारी साधनांचा वापर करतं. तुम्ही जसं म्हटलात की जे सोशल इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचा सरकारतर्फे सत्कार करण्यात आला तर त्यांचा वापर कुठंतरी पुढे राजकीय फायद्यासाठी सरकारच्या प्रत्येक साधनांचा संपत्तीचा वापर राजकीय फायद्यासाठी कसं करता येईल भाजपाचं एवढंच एक ध्येय धोरण असतं. सरकारच्या साधनांचा वापर हा जनतेच्या भल्यासाठी करायचा असतो हे कुठंतरी भाजप सरकार विसरलेलं आहे असं मला वाटतं. राजकीय नेते आपली मतं मांडतात, सोशल मीडिया वॉर बद्दल सुद्धा बोलतात, पण प्रत्यक्षामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना या सगळ्याविषयी काय वाटतं जाणून घेऊयात कोकणामधील इन्फ्लुएन्सर लकी कांबळी यांच्याकडून. कोणतीही राजकीय किंवा सामाजिक भूमिका मांडत असताना इन्फ्लुएन्सर म्हणून लोकांवरती, जनमतावरती याचा काही परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. आता जर तुम्ही म्हणाल की इन्फ्लुएन्सर म्हणजे काय असतं की प्रभावित व्यक्तिमत्व, तर नक्कीच एखाद्या इन्फ्लुएन्सरने मांडलेली गोष्ट ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. म्हणून काही वेळेला इन्फ्लुएन्सरला कमेंट्सद्वारे असतील, डीएम्सद्वारे असतील बऱ्याच लोकांचे मेसेजेस असतात किंवा कमेंट्स असतात की एखादी जर कोकणामध्ये घडामोड जर होत असेल किंवा एखादी वाईट गोष्ट जर कोकणाकडे येत असेल तर लोक त्याच्या विरोध करण्यासाठी किंवा त्याला दूर पळवून लावण्यासाठी आपल्या माध्यमातून व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा आपल्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी नक्कीच या कमेंटद्वारे कळवत असतात. इन्फ्लुएन्सर म्हणून कोणतीही भूमिका मांडत असताना म्हणजे साधारणतः जर ती राजकीय भूमिका असेल तर या सगळ्याचा आर्थिक फायदा सुद्धा होतो असा दावा केला जातो. या सगळ्यामध्ये नेमकं कितपत तथ्य आहे आणि तुम्हाला अशा कधी ऑफर्स आल्यात? हो नक्कीच की आजपर्यंत राजकीय पक्षाकडनं किंवा एखाद्या कुठल्याही बड्या नेत्याकडनं कधीच अशी ऑफर आलेली नाहीये की तुम्ही आम्हाला प्रमोट करा किंवा पेड प्रमोशन करा. तर ही
आमच्या चॅनलला म्हणजे मालवणी लाईफ या चॅनलला तर कधीच आलेली नाहीये. मी माझं स्वतःचं मत मांडतोय आणि मी देखील याच मताचा आहे की मी जे काही समाज उपयोगी आहे ते पुढे आणण्याचा प्रयत्न करेन. राजकीय नेते, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि त्यांच्या क्रिएशनचे जनमतावरती होणारे परिणाम हे सारं नेमकं कसं साधलं जातं ते आपण त्यांच्याकडून ऐकलंय. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय क्षेत्रांमध्ये एकूणच सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सर याचा वापर कसा वाढलाय आणि या सगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रचाराची नवी रणनीती वापरली जाते हे जाणून घेऊयात सोशल मीडिया तज्ज्ञ केतन मोहितकर यांच्याकडून. राजकीय भूमिकांच्या आधारे इन्फ्लुएन्सरना आर्थिक फायदा आणि पक्षांना राजकारणामध्ये फायदा नेमका कसा होतो? बऱ्याचशा कंपनीज अशा तयार झाल्या आहेत, त्यामुळे त्या माध्यमांनी त्या कंपनीज इन्फ्लुएन्सर्सला जे समविचारी इन्फ्लुएन्सर्स असतात त्यांना टायअप करतात. तर असं नाही म्हणू शकत आपण की प्रत्येक इन्फ्लुएन्सरला त्या पैसे कमवण्यासाठीच हे सगळे करतात किंवा करू शकतो. पण त्याचा एक अँगल तो पण आहे. ते जे काही लोक आता समजा तुमचे 10 लाख फॉलोअर्स असतील आणि तुम्ही त्या विचाराचे नसालही, तुम्ही थोडेसे व्यावसायिक पद्धतीचे असाल, तर तुम्ही इन्फॉर्मेशन पोहोचवणार नाही पण एक ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये लोड केली आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली, तर ही सुद्धा एक बाब आहे. त्यामुळे त्याचा कमर्शियल अँगल तर आहेच पण सोशल पण तितकाच आहे. सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सर यांचा प्रभाव राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने वाढत गेलेला वाटतोय? मागील 2014चं इलेक्शन बघाल, तिथे सुद्धा बरेच लोक म्हणतात की सोशल मीडियाचा वापर झाला होता मोठ्या प्रमाणात. 2019च्या इलेक्शनमध्ये सुद्धा वापर झाला होता. पण 2014चा जो पहिलं इलेक्शन बघाल ना, त्याच्यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी तेवढी मोठी भूमिका नव्हती. आपण एकंदरीत सगळे लोकच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स होते त्यावेळेला. त्यानंतर हा एक वर्ग तयार झाला. आता तो काही ठिकाणी एक्झॅगरेट करतोय. म्हणजे काही ठिकाणी तो आपल्या त्यांना दिलेल्या त्यांना मिळत असलेल्या जी पब्लिसिटी आहे किंवा त्यांना मिळत असलेले फॉलोअर्स आहेत याच्या पुढं जाऊन सुद्धा ते काहीतरी काम करण्याचा प्रयत्न होतो आहे. मला असं वाटतं की त्या सोशल मीडियाच्या माध्यमांनी हे जे सगळे इन्फ्लुएन्सर्स आहेत ह्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. सोशल मीडियाचा वापर करून एखादा पंतप्रधान कशा प्रकारे निवडून येऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे 2014 मध्ये फायनान्शियल टाइम्सने केलेला उल्लेख. 2014ला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून निवडून आल्याच्या नंतर इंडियाज फर्स्ट सोशल मीडिया प्राईम मिनिस्टर असा उल्लेख फायनान्शियल टाइम्सने केला होता. त्यामुळे भारतामध्ये होणाऱ्या प्रत्येक निवडणुका या सोशल मीडियाचं अस्त्र म्हणून वापर करतच लढवल्या जातील हे आता स्पष्ट होत आहे. केवळ कॅम्पेन नाही तर एखाद्या उमेदवाराच्या विरोधामध्ये अपप्रचार करण्यासाठी सुद्धा सोशल मीडियाच्या याच शस्त्राचा वापर होताना दिसतोय. याच कॅम्पेनिंगसाठी प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या निधीमधला 2 ते 5% निधी राखीव सुद्धा ठेवतोय. कारण केवळ राजकारणामध्ये नाही तर रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स एखाद्याला जितकी प्रसिद्धी देऊ शकतो तितकाच एखाद्या दंगलीसाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. इंटरनेटमुळे जगामध्ये क्रांती घडतीये, तशीच क्रांती सोशल मीडियामुळे सुद्धा घडतीये. मात्र ही क्रांतीची पावलं घेऊन प्रकाशाच्या वाटांनी विकासाकडे मार्गक्रमण करायचं की अंधाराच्या आणि द्वेषाच्या दरीमध्ये जायचं याचा विचार अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने करण्याची गरज आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांनी जरा जास्तच, कारण ते क्रिएटर्स आहेत. त्यांनी सकारात्मक घडवावं, नकारात्मक असं काहीही बिघडवू नये इतकंच. यानंतर बियॉन्ड न्यूजच्या आजच्या एपिसोडमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.